दिव्यातील आनंद पार्क सोसायटी व डोंबिवली येथील 65 इमारतींवर होणाऱ्या कारवाई संदर्भात येथील नागरिकांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे यांनी दिवा व डोंबिवलीतील शिष्टमंडळ घेऊन आज ठाण्यात गणेशजी नाईक यांच्या जनता दरबारात जाऊन येथील नागरिकांना न्याय मिळावा म्हणून निवेदन दिले आणि येथील नागरिकांना बेघर होण्यापासून आपण प्रशासनाशी चर्चा करावी व यांना न्याय द्यावा असे दीपेश म्हात्रे यांनी आपल्या निवेदनातून मागणी केली आहे। निवेदन देताना कल्याण जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, देवा शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे, युवा सेना अभिषेक ठाकूर, ऋत्विक पावसकर, आदित्य पाटील, जयेश म्हात्रे, वरुण चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। काम करते आम्ही जाणार कुठे? आम्हाला इथे न्याय पाहिजे। लाईट बिल तर इथं आल्यापासून 2008ला आम्ही आलो, तिथपासूनच आम्ही लाईट बिल भरतो, टॅक्स पावती भरतो, पुन्हा नळाचा पाण्याचं बिल भरतो, वोटिंग पण देतो इथे। ते आम्हाला इथे न्याय पाहिजे ना, त्यासाठीच सर आम्ही जाणार कुठे सांगा तुम्ही। तो तमाशा भी मत देखो ना, जाओ जाओ घर पे जाके अपने बर्तन लो और पति लोग भी अपनी बीवियों को काम करो। 3 दिन से छक मार रहे मदन की, तुम सब वहाँ खड़े में तमाशा देख रहे हो। दिल्ली वाले और सारे बिल्डिंग वाले भी पेशा में जब तुम लोग का टूटेगा तब हम भी तमाशा देखेंगे। महानगर पालिका की तरफ जो कोर्ट के आदेश जो थोड़ा कार्रवाई है, आप लोग अनशन बैठे हैं, क्या कहेंगे? आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवासी गेल्या 20 वर्षापासून राहतात। 20 वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत। या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेल्यात, तेव्हा त्यांना दिसलं नाही आहे का की ही सोसायटी अनलिगल आहे का लीगल आहे। तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा पालिकेला महसूल कर समजलेलं नाही का? आज अचानकपणे जागून उठलेला आहे। तर दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे, परंतु हा आनंद पार्क दिसलाय का त्यांना? याच्या मागे कोणाचे साठवले त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासीच्या आनंद पार्क रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। कल्याण डोंबिवली प्रमाणे दिव्यातील हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ही लोक रोडवरती येणार, हे राहणार कुठे? हेही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजे, ज्यांनी खोटे कागदपत्र बनवले त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे। आज ती लोक रस्त्यावर येणार, आज त्यांनी प्रतिमात्मक पुतळ्याचं तिथे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे, पण आज ते जरी आंदोलन प्रतिबंधित असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही। तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि या लोकांचं पुनर्वसन करावं, अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो। हमारी एक गुजारिश है, न्याय दो, न्याय दो, न्याय दो, न्याय दो, न्याय दो, न्याय दो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।